नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा इयत्ता 10वी साठी क्वेश्चन 6B जो असतो, आता हा क्वेश्चन 6B जो आहे यामध्ये तुम्हाला विचारलं जातं न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट हा 5 मार्क्स साठी इयत्ता 10वी साठी क्वेश्चन असतो. आता यामध्ये न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीने लिहायचा असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर आपण पाहतोय क्लास 10 इंग्लिश क्वेश्चन पेपर सोल्युशन. पहा इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा रायटिंग स्किल मधील हा एक टॉपिक आहे. चला तर पाहूया क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात. तर पहा हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. यामध्ये क्वेश्चन 6B एक्सपांड द थीम राहतं आणि यामध्ये B1 आणि B2 यापैकी एक लिहायचं असतं. B1 मध्ये या पद्धतीने न्यूज रिपोर्ट असतो आणि B2 मध्ये असतं डेव्हलपिंग अ स्टोरी. तर सेम असाच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. काय माहिती आहे, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही या ठिकाणी न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. हेडलाईन ऑलरेडी दिलेली असते. 10 इयर चाइल्ड सेव्ड अ ड्राउनिंग गर्ल. ड्राउनिंग म्हणजे बुडणारी. तर 10 वर्षाच्या मुलाने एका बुडणाऱ्या मुलीला वाचवले. तर हेडलाईन आहे एका 10 वर्षाच्या मुलाने बुडणाऱ्या मुलीला वाचवले. आता यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, मेक यूज ऑफ द फॉलोइंग गाईडलाईन्स. यामध्ये हेडलाईन लिहायची असते, डेटलाईन लिहायची असते, इंट्रोडक्शनला आपण लीड लाईन असंही म्हणतो, हे लक्षात ठेवा. कधी कधी इथं इंट्रो येतं, कधी कधी लीड लाईन म्हणून दिलेलं असतं, आणि शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायची आहे. पहा, ज्यावेळेस तुम्ही न्यूज रिपोर्ट तयार करताय, हेडलाईन जी आहे ती ऑलरेडी या ठिकाणी क्वेश्चन पेपर मध्ये दिलेली असते. हेडलाईन लिहिल्यानंतर आता हे हेडलाईन म्हणजे तुमचं टायटल असतं. आता या ठिकाणी जी डेटलाईन आहे, या डेटलाईनलाच दुसरं नाव आहे बायलाईन. कधी कधी इथं बायलाईन येईल. मग डेटलाईन मध्ये फक्त डेट लिहायची का? नाही. तर ही बायलाईन जी आहे यामध्ये न्यूज कुठून प्रसारित केली जाते आणि कोणत्या तारखेला प्रसारित केली जाते हे डेटलाईन मध्ये लिहायचं असतं. इंट्रोडक्शन म्हणजे काय, तर एकंदर न्यूज काय आहे हे थोडक्यात सांगायचं 2 ते 3 ओळींमध्ये. त्याला इंट्रोडक्शन किंवा लीड पॅरेग्राफ म्हटलं जातं. आणि ह्या 2-3 लाईन मध्ये जी तुम्ही न्यूज दिलेली आहे इंट्रोडक्शन मध्ये, त्याचं सविस्तर विवेचन म्हणजे सविस्तर बातमी शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ मध्ये लिहायची असते. आणि कधी कधी इथं कंक्लुजन येतं, पण कंक्लुजन तर आपण करायचं असतं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा असतो हे पाहूया. हाऊ टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन. पहा, न्यूज रिपोर्ट यामध्ये हेडलाईन ही क्वेश्चन पेपर मध्ये दिलेली असते, हे लक्षात ठेवा. यामध्ये पॅसिव्ह वॉइसचा जास्त वापर करायचा असतो, नाही केला तरी प्रॉब्लेम येत नाही. हेडलाईन ही दिलेली असते, हेच टायटल द्यायचं असतं. बायलाईन म्हणजे ठिकाणाचे नाव जिथून न्यूज प्रसारित केली जाते, कोणतेही अंदाजे नाव लिहू शकता. आणि डेट लिहायची असते. नंतर न्यूज रिपोर्टरचे नाव लिहायचं असतं. कशा पद्धतीने लिहायचं ते आपण पाहूया. लीड लाईन मध्ये एकंदर न्यूज मध्ये काय आहे हे 2 ते 3 ओळीमध्ये सांगायचं असतं. कंटिन्युइंग पॅरेग्राफ जे आहे यामध्ये सविस्तर बातमी सांगायची असते. आणि कंक्लुजन म्हणजेच योग्य शेवट न्यूजचा करायचा असतो. असं 2-3 पॅरेग्राफ मध्ये आपण न्यूज लिहू शकतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात क्वेश्चन 6B यामध्ये न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीने लिहायचा असतो. तर क्वेश्चन या पद्धतीने विचारला जातो तुम्हाला, रीड द फॉलोइंग हेडलाईन. तर या ठिकाणी हेडलाईन दिली आहे, 10 इयर चाइल्ड सेव्ड अ ड्राउनिंग गर्ल. ड्राउनिंग म्हणजे बुडणारी मुलगी. पाण्यामध्ये बुडणाऱ्या मुलीला 10 वर्षाच्या मुलानं वाचवलं. अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स. दिलेल्या पॉइंट्सच्या आधारे न्यूज रिपोर्ट लिहा. काय पॉइंट्स आहेत? हेडलाईन लिहा म्हटलंय, डेटलाईन लिहा म्हटलंय, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. पहा, हेडलाईन ऑलरेडी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर डेटलाईन किंवा यालाच दुसरं नाव असतं बाय लाईन. यामध्ये आपण कोणत्या ठिकाणाहून न्यूज दिली जाते त्या ठिकाणाचं नाव लिहायचं असतं, हे सगळं अंदाजावर लिहायचं आहे. त्याचबरोबर
तारीख लिहायची असते आणि त्यानंतर इंट्रोडक्शन. आता हे इंट्रोडक्शन जे आहे यालाच लीड पॅरेग्राफ असं सुद्धा म्हणतात. यामध्ये 2-3 सेंटेन्सेस मध्ये एकंदर न्यूज काय आहे हे सांगायचं असतं. नंतर येतं शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. यामध्ये एकंदर बातमी काय आहे हे सविस्तर सांगायचं असतं. म्हणजे या ठिकाणी इंट्रोडक्शन मध्ये थोडक्यात न्यूज काय आहे ते सांगायचं आणि शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ मध्ये डिटेल मध्ये न्यूज सांगायची असते आणि काही वेळेस या ठिकाणी कंक्लुजन दिलेलं असतं आणि याला ऑर मध्ये असतं डेव्हलप अ स्टोरी. तर डेव्हलपिंग अ स्टोरी हे ऑर मध्ये आहे. पण आता सोपं कोणतं आहे यापैकी, तर सोपं आहे न्यूज रिपोर्ट. तर हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ हे प्रश्नपत्रिकेत दिलेलं असतं. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधील क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात आलंय की 10 year चाइल्ड सेव्ड अ ड्राउनिंग गर्ल यावर आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. चला तर न्यूज रिपोर्ट लिहायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण हेडलाईन द्यायची असते. तर हेडलाईन आहे 10 year चाइल्ड. पास्ट टेन्स मध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहितलं तर पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला हेडलाईन दिलेली दिसून येईल. आता या ठिकाणी सेकंड फॉर्म आहे म्हणजेच पास्ट टेन्स आहे. परंतु जरी हेडलाईन पास्ट टेन्स मध्ये दिलेली असली तरी हेडलाईन मोस्टली ही प्रेझेंट टेन्स मध्ये असते. त्यामुळं ही हेडलाईन प्रेझेंट टेन्स मध्ये करायची. पण तुम्हाला वाटलं की आहे तशीच हेडलाईन लिहायची तरी पण काही प्रॉब्लेम येणार नाहीये. तर 10 year चाइल्ड सेव्ड अ ड्राउनिंग गर्ल याला प्रेझेंट मध्ये मी लिहितो. तुम्हाला परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने लिहायचं त्या पद्धतीने लिहा. अ 10 year चाइल्ड सेव्स अ ड्राउनिंग गर्ल. ही झाली हेडलाईन. आता त्यानंतर लिहायचं असतं ही न्यूज कोणी दिली. आता एखाद्या व्यक्तीचं नाव लिहा किंवा सरळ या ठिकाणी बाय स्टाफ रिपोर्टर असं लिहा. त्यानंतर या ठिकाणी लिहायचं असतं ते म्हणजे ठिकाण, ज्या ठिकाणाहून न्यूज प्रसारित केली जाते. तर मी या ठिकाणी अंदाजे एक ठिकाण लिहितो. मी या ठिकाणी लिहितो अंबेजोगाई. आता त्यानंतर कॉमा द्या आणि त्यानंतर तारीख लिहायची. तर आपण या ठिकाणी लिहूया फेब्रुवारी 23. वर्ष लिहायचं असेल तर वर्ष बी लिहू शकता यासमोर 2025. त्यानंतर कोलन मार्क द्यायचा आणि पुढे लीड पॅरेग्राफ लिहायचा असतो. त्यालाच आपण इंट्रोडक्शन म्हणतो. मग यामध्ये थोडक्यात न्यूज काय आहे 2 ते 3 वाक्यांमध्ये सांगायचं असतं. तर पहा, अ 10 year चाइल्ड, त्याचं नाव लिहायचं असेल तर असं लिहायचं नेम्ड. आपण या ठिकाणी लिहूया आरव. आडनाव लिहायचं असेल तर आडनाव बी लिहू शकता. मग मोस्टली न्यूज ही पास्ट टेन्स मध्ये लिहायची असते. पॅसिव्ह वॉइस यूज करू शकाल तर आणखी चांगलं आहे. आता अ 10 year चाइल्ड नेम्ड आरव म्हणजे आरव नावाचा 10 वर्षांचा मुलगा. बिकेम म्हणजे बनला किंवा झाला. बिकेम अ हिरो एक नायक बनला. केव्हा, वेन ही सेव्ड. आता ड्राउनिंग गर्ल किती वर्षाची माहित नाहीये तर आपण अंदाजावर तेही लिहू शकतो. सेव्ड अ 6 year old गर्ल फ्रॉम ड्राउनिंग. तर 10 वर्षाचा आरव नावाचा मुलगा नायक बनलेला आहे ज्यावेळेस त्यानं 6 वर्षांची मुलगी बुडण्यापासून वाचवली. या पद्धतीनं आपण इंट्रोडक्शन देऊ शकतोय.
आता हे जे आपण इंट्रोडक्शन दिलंय किंवा लीड पॅरेग्राफ लिहिलाय याचं सविस्तर विश्लेषण पुढे लिहायचं असतं. मग आपण पुढील पॅरेग्राफ मध्ये लिहितो, द गर्ल, मुलीचं नाव आपण आपल्या मनानेच लिहायचं. इथं लिहूया आपण रिया मेहता. वॉज प्लेइंग, खेळत होती. एखादी नदी गृहीत धरा जवळ किंवा विहीर किंवा एखादा तलाव. द गर्ल रिया मेहता वॉज प्लेइंग नियर द पॉन्ड. पॉन्ड म्हणजे छोटा तलाव. छोट्याशा तलावाजवळ खेळत होती. शी स्लिप्ड म्हणजेच तिचा पाय घसरला. अँड फेल into the pond. आणि फॉलचं दुसरं रूप असतं फेल, ती त्या छोट्या तलावामध्ये पडली. she couldn't swim, ती पोहू शकत नव्हती. आरव who was, पहा अशा पद्धतीने who मध्ये चालूच त्याचं मिनिंग असतं जो जी जे. आरव जो who was near by, तो नियर बाय म्हणजे जवळच होता. saw her, सी म्हणजे पाहणे, saw म्हणजे पाहितलं, त्यानं तिला पाहितलं. in trouble, संकटात असताना तिला पाहितलं. he क्विकली म्हणजेच पटकन, jumped म्हणजे उडी मारली, into the pond. हे सगळं आपण इमॅजिन करून लिहायचं असतं. he swim म्हणजे पोहणे, swam म्हणजे पोहला, towards म्हणजे तिच्या दिशेने, he swam towards her, तो तिच्या दिशेने पोहत गेला. grabbed her, तिला पकडलं, grabbed her, and brought, bring म्हणजे आणणे, brought म्हणजे आणलं, brought her safely म्हणजे सुरक्षितरित्या, brought her safely to the shore म्हणजे किनाऱ्यावर आणलं. when Riya's family knew all these things, ज्यावेळेस रियाच्या फॅमिलीला ह्या सगळ्या गोष्टी माहित झाल्या. knew all these things, Riya's family is very thankful to him. तर रियाची फॅमिली जी होती त्याच्या बाबतीत खूप थँकफुल होती. Riya's mother said,
दॅट रियाची आई म्हणाली की पहा दॅट असं मध्ये जर आपण यूज केलं तर त्याचं मिनिंग असतं की रियाज मदर सेड दॅट रियाची मदर म्हणाली की आरव इज हिरो म्हणजेच नायक फॉर आवर फॅमिली आरव आमच्या कुटुंबासाठी नायक आहे द लोकल पोलीस also म्हणजे सुद्धा praised him लोकल पोलीसने सुद्धा त्याचं कौतुक केलं आणि योग्य शेवट करायचा आहे दिस इन्सिडंट ही घटना has reminded everyone या घटनेनं सर्वांना लक्षात आणून दिलेलं आहे हाऊ इम्पॉर्टंट it is for children to learn swimming Arrow's brave act म्हणजेच आरवची धाडसी कृती has inspired many children about म्हणजे ज्याविषयी about learning to swim तर या पद्धतीनं योग्य शेवट आपण करायचा असतो तर या पद्धतीनं न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे पहा सुरुवातीला हेडलाईन लिहायची त्यानंतर बायलाईन त्या अगोदर या ठिकाणी लिहायचं बाय स्टाफ रिपोर्टर किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव लिहा या ठिकाणी बाय लिहा आणि इथं कुणाचं तरी नाव लिहा रिपोर्टरच्या ठिकाणी त्यानंतर ठिकाण लिहायचं असतं डेटलाईन मध्ये ठिकाण त्यानंतर तारीख वर्ष नाही लिहिलं तरी चालतं लिहिलं तरी चालतं त्यानंतर इंट्रोडक्शन म्हणजेच लीड पॅरेग्राफ एकंदर बातमी काय तर अ 10 year चाइल्ड 10 वर्षांचा मुलगा नेम्ड आरव ज्याचं नाव आरव आहे बिकेम अ हिरो तो नायक बनलेला आहे वेन जेव्हा he saved a 6-year-old girl from drowning जेव्हा त्यानं 6 वर्षांच्या मुलीला बुडण्यापासून वाचवलं आता आपल्याला त्या मुलीचं नाव माहित आहे का नाहीये किती वर्षाची माहित आहे का नाहीये हे सगळं अंदाजे लिहायचं असतं द गर्ल मुलगी आपण नाव अंदाजे लिहिलं रिया मेहता वॉज प्लेइंग नियर द पॉन्ड तलावाजवळ खेळत होती शी स्लिप्ड तिचा पाय घसरला अँड फेल पडली इनटू द पॉन्ड तलावामध्ये शी कुडंट स्विम ती पोहू शकत नव्हती आरव हू म्हणजे जो हू वॉज नियर बाय जवळपास होता सॉ हर इन ट्रबल त्यानं तिला संकटामध्ये पाहितलं ही क्विकली जम्प्ड इनटू द पॉन्ड आणि त्यानं पटकन त्या तलावामध्ये उडी मारली ही स्वॅम स्वी म्हणजे पोहणे स्वॅम म्हणजे पोहला टुवर्ड्स हर तिच्याकडे पोहत गेला ग्रॅब्ड हर तिला पकडलं अँड ब्रॉट हर आणि तिला आणलं सेफली
सुरक्षितरित्या टू द शोर, शोर म्हणजे किनारा, किनाऱ्यावर आणलं. वेन रियाज फॅमिली न्यू, ज्यावेळेस रियाच्या फॅमिलीला हे कळलं, ऑल दिस थिंग्स, ह्या सर्व गोष्टी, रियाज फॅमिली इज व्हेरी थँकफुल टू हिम, त्याच्या बाबतीत खूप थँकफुल आहे. रियाज मदर सेड, रियाची आई म्हणाली, दॅट म्हणजे की, आरव इज हिरो, आरव नायक आहे, फॉर आवर फॅमिली, आमच्या कुटुंबासाठी. द लोकल पोलीस ऑल्सो प्रेज्ड हिम, स्थानिकचे जे पोलीस आहेत त्यांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं. या पद्धतीने आपण न्यूज लिहायची. एंडिंग कशी करायची आहे न्यूजची, तर पहा, दिस इन्सिडेंट हॅज रिमाइंडेड एव्हरीवन हाऊ इम्पॉर्टंट इट इज फॉर चिल्ड्रन टू लर्न स्विमिंग, लेकरांसाठी स्विमिंग शिकणं किती महत्वाचं आहे हे सर्वांच्या लक्षात आलं. आरव's ब्रेव्ह ऍक्ट, आरवची ही जी धाडशी कृती आहे, हॅज इन्स्पायर्ड, प्रेरित केलं, मेनी चिल्ड्रन, अनेक लेकरांना, अबाउट लर्निंग टू स्विम, पोहायला शिकण्याच्या बाबतीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणताही न्यूज रिपोर्ट आलेला असेल, या पद्धतीनं छानपैकी न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, छानपैकी तयारी करा. तुमच्या जर काही क्वेश्चन्स क्वेरीज असतील तर कॉमेंट मध्ये विचारा आणि त्याचा रिप्लाय देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.